या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर। आमच्याकडे सर्व त्वचा रोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील। त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। येवला येथील पिंपळगाव टोल नाक्याची मुदत संपली असून वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे। दरम्यान टोल नाक्याला मुदतवाढ देऊ नये, शरद पवार गटाची मागणी। पुणे-इंदोर महामार्गावरील येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील टोल नाक्याची मुदत मध्यरात्रीपासून संपल्याने प्रवासी व वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे। गेल्या 20 वर्षापासून टोल नाका सुरू होता। दरम्यान या टोल नाक्याची मुदत संपली असून यापुढे टोल नाक्याला कोणतीही मुदतवाढ देऊ नये अशी ठाम मागणी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। पुणे इंदोर राष्ट्रीय महामार्गावर कोपरगाव ते मालेगाव या एवढ्या भागाकरता येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथे टोल नाका साधारणतः 20 वर्षापूर्वी ठेवण्यात आला। टोलचे भूत हे 20 वर्षापासून तालुक्याच्या व वाहनधारकाच्या मानगुटीवर बसलेले होते। अखेर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, शरदचंद्र पवार पक्षाने याचा पाठपुरावा केला व 13 डिसेंबर 2025 ही याची अंतिम मुदत होती। ही मुदत त्याला 11 महिने 21 महिने एक्सटेन्शन करून मिळालेली होती। आता आम्ही कालपासून टोल प्रशासनाला विनंती केली की आपण 13 डिसेंबरच्या रात्री 12 पासून येथे टोल वसुली करू नये, अन्यथा आमच्याकडून मोठे आंदोलन छेडण्यात येईल। यात होणाऱ्या तुमच्या नुकसानीची जबाबदार तुम्ही स्वतः असाल याची माहिती आम्ही त्यांना दिली होती। त्यानुसार आज तरी त्यांनी टोल वसुली बंद ठेवलेली आहे। भविष्यात त्यांनी 1-2 दिवस गॅप देऊन ही टोल वसुली करण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी देखील आमची प्रशासन, पालकमंत्री नामदार भुजबळ साहेब, आमदार किशोर भाऊ दराडे हे जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहे, तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतो की कृपया आपण या टोल देऊ नये व पुन्हा टोलचं भूत हे तालुक्याच्या व वाहनधारकांच्या मानगुटीवर बसू नये। हा रस्ता आता NHAI कडे हस्तांतरित झालाय ही माहिती मिळते। नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून जवळपास 160 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। यामध्ये रोडचे रुंदीकरण, रोडचे डांबरीकरण होईल। यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल व वाहतूकही सुरळीत होईल व लोकांना टोलही भरावा लागणार नाही। अशी सर्व परिस्थिती असताना कृपया आम्हास आपली नम्र विनंती आहे, आपण हे टोलचे भूत पुन्हा आमच्या मानगुटीवर बसू नये। मी सागर नाईकवाडे, येवला। माझे माल वाहतूक गाडी होती। दररोज जवळजवळ 4 ट्रिपा कोपरगाव येवला महामार्गावर व्हायच्या। या टोल नाक्याला, या टोल दराला आम्ही खूप त्रासदायक आम्हाला पैसे भरावे लागायचे। पण आता हे टोल मुक्त झाल्यामुळं नक्कीच येवला शहरातील व तालुक्यातील सर्व वाहनधारकांना याचा नक्कीच दिलासा मिळणार आहे। पुन्हा टोल नाकारण्यात यावा नाही ही शासनाला नम्र विनंती। निनाई ॲग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोटोमिल नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले दर्जेदार जीवाणुयुक्त सेंद्रिय खत, भाजीपाला, कांदा, द्राक्ष, गहू, मका, डाळिंब या पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय कर्बाचे सर्वाधिक प्रमाण असलेले प्रोटोमिल, कांदा रोपासाठी वरदान ठरलेले प्रोटोमिल, बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी प्रोटोमिल, रासायनिक खतास उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल। संपर्क देवेंद्र फोंडेकर, मार्केटिंग मॅनेजर, तसेच सर्व जिल्हा संघ कृषी सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध।